हत्ती घास न्यायला आले आणि म्हणलं व्हिडिओ बनवा. परवा दिवशी पोरग सारखं बाहेर खेळतं आणि एक प्रसंग घडला परवा दिवशी. एक चांगला यंग माणूस 35-36 वर्षाचा पैसे मागायला आला आणि मी बाजूला होते, बाथरूम घासत होते. सासऱ्याला म्हणलं पैसे द्या, मी दिसत नव्हते. सासरा म्हणला की मीच लांगडा होऊन पडलो, मी कुठून पैसे देऊ, घरात कोणी नाही, 1 रुपया नाही म्हणला माझ्याकडं. असं म्हणलं. मग तो माणूस निघाला. तिकून माझं पोरगं आलं आणि म्हणतं अजून खाली घरं आहे तिकडं, चला मी तुम्हाला दाखवतो, रानात घरं आणि मी दाखवतो. मग आणि गेलं दाखवायला. आता मला त्या माणसाला घरात कोण नाही म्हणलं, मला लगेच बाहेर पण येता येईल नाही, त्याला आवाज पण देता येईल नाही. मग मी 2 मिनटं थांबले आणि तो माणूस गेल्यानंतर बाहेर निघले. पोरगं सायकल घेऊन चाललो होतं त्याला घर दाखवायला, पण त्याची सायकल चेन पडली म्हणून ते थांबलं आणि तो माणूस पुढे गेला. मला इतका राग आला. त्याला घरी आल्यावर मी म्हटलं, अनवळखी व्यक्तीनं जर तुला पकडून नेलं इखडं तू कोण 24 तास कोण सोबत राहणार आहे. म्हणून मी त्याला 1-2 चापटा मारल्या. सासऱ्याला राग आला त्याला मारल्यामुळं. मग झाले वादविवाद. मग त्याचे पप्पा आले, ते झालं तिथं मिटलं. ते झालं. त्यानं काय केलं, पोरीला 5 महिन्याची पोरगी आहे, तिच्या अंगावरती खेळणी फेकली, जरा मोठी होती. मग पप्पाने एक चापट मारली त्याला. जे सासऱ्यानं चालू केलं की तुम्हाला त्याला त्रासच देता, उठलं की त्रास देता, झोपलं की त्रास देता, पोराला नुसता त्रासच देता. मग मी म्हणलं तुम्ही सांभाळून घ्या पोरगा, आम्ही जातो कुठं तर राहायला, आम्ही त्याचे दुश्मन आहे का. तर म्हणते, मग काय म्हणलं सासरा की नाही, जेव्हापासून पोरगी झाली ना तेव्हापासून पोरगं तुमच्या डोळ्यात सलतं, तुम्हाला पोरायचे काही घेणदेण राहिलं नाही, पोराचं काही बरं वाटत नाही. मग आला मला राग. 9 महिने मी पोटात ठेवलं, मरण यातना सहन करून मी जन्म दिला. मग मी काय अशी फालतू आहे का की लेकरासाठी कोणच्यासाठी लेकरं वाऱ्यावर सोडल. जर लेकरं वाऱ्यावर सोडायचे असते किंवा लेकराकडे लक्ष द्यायचं नसतं तर इतकं कॉम्प्रोमाइज करायलाच कशाला लागलं असतं. तर माझी नम्रतेची विनंती आहे, जे कोणी आजोबाची हा व्हिडिओ बघत असेल, प्लीज लेकरांच्या ना आईबाबाच्या मधात बोलू नका. मान्य आहे तुमचं प्रेम आहे, पण कोणत्याच आईवडिलाला वाटत नाही की आमच्या लेकरांना वाईट वळण लागा म्हणून. उद्या काही प्रॉब्लेम झाला तर सासरा सॉल्व करणार आहे का, नाही करणार. मग मी स्पष्ट सांगितलं, माझ्या पोराच्या आणि माझ्या मधात बोलायचं नाही. प्रेम असेल ते दाखवा, पण मी काही त्याला, उद्या मला त्याची फ्युचरची चिंता आहे. उद्या ते कोणावरही विश्वास ठेवून त्याला कोणीही पकडून नेईल, काही झालं तरी त्याला प्रॉब्लेम होईल. पांचट प्रेम करणारे लोक येत नाही. प्लीज मधात बोलू नका. मधात बोलल्यामुळं लेकरांना पांचटपणा होतो, लेकरं धाकात राहत नाही. माझं पोरगं बिलकुल कोणाच्या धाकात नाही आता, आणि ऐकतही नाही. 1000 वेळा सांगितलं तरी. कृपया करून मधात बोला जाऊ नका. आईबाबाच्या आणि लेकरांच्या. मान्य आहे प्रेम आहे, पण मधात करू नका. मला खूप राग आला होता. मग याच्यामुळं काय होतं आहे की लेकराच्या मनात भेदभाव निर्माण होतो. आता त्यांना हे शब्द ऐकल्यामुळं पोरगी झाल्यापासून तुम्हाला पोराचं काही सण होत नाही. त्या पोरीविषयी त्याला माया राहील का माझ्या, ते म्हणे हिच्यामुळं माझ्यावर प्रेम कमी झालं. आणि तसं आहे का, तसं नाही. कारण का फक्त एकच अपेक्षा आहे आताच्या पिढीच्या आईबाबाला की लेकरांचं लाईफ व्यवस्थित सेटल व्हायला पाहिजे. आम्ही त्याच्यावरती जिम्मेदारी म्हणून आमचा बोजा टाकणार नाही आहे, पण त्याचं तर लाईफ व्यवस्थित व्हायला पाहिजे. मग ते मुलगी असू द्या का मुलगा असू द्या, ते स्वावलंबी पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा पाहिजे आणि कोणाला भीक मागून जीवन जगले नाही पाहिजे, ही अपेक्षा आहे. आता त्या पोरात म्हणजे मी त्याची कशी दुश्मन आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न. आई कधी दुश्मन असते का, आणि मी त्या आईमधली नाही ना. मला वाटतं त्यांनी कुठंतरी स्वावलंबी व्हावं, कोणाच्या पाय पडू नये, स्वतःचे कामं स्वतः करा. भले आज मी कठोर वाटत असले तर उद्या तेच वागणं त्याच्यात उतरण, आणि त्याला मग तेव्हा वाटेल की माझ्या आईबरोबर सांगत होती. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण खूप खुटरुटू करायची सवय राहते आजोबा आजीला. पोराला बोललं राग येतो, पोराला मारलं राग येतो. अरे चुकीच्या ठिकाणी शक्यतो मारतच नाही, आणि एखाद्या वेळेस चुकून मारलं चुकीच्या वेळेला, त्यावेळेला बोला ना तुम्ही. पण जिथं गरजेचं हे वळण लावणं, बाहेर फिरतं, रस्त्यावर जातं, अनोळखी लोकांना बोलतं, तर तिथं बोलणं गरजेचं आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि शेअर करा जास्तीत जास्त. पांचट प्रेम करणाऱ्या आजोबा आजीला.